डाबर वाटिका हेअर ऑइल होम मिनिस्टर नववधू नंबर 1. नमस्कार. डाबर वाटिका हेअर ऑइल होम मिनिस्टर नववधू नंबर 1 च्या आणखी एका एपिसोड मध्ये मी जितेंद्र जोशी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. 3 नववधू उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता पाहूया आजच्या एपिसोड मधून कुठल्या चौथ्या वहिनी या उपांत्य फेरीमध्ये जात आहेत. सर्वप्रथम इथे बोलूयात कासार वहिनींना, त्यानंतर बोलूया नकाशे वहिनींना. नमस्कार. त्यानंतर बोलूया शिंदे वहिनींना. नमस्कार. वहिनींना, नववधूंना इथे अनेक सन्मान मिळतील, बक्षिसं मिळतील. नववरासाठी काय, अर्थात टॉवेल आणि टोपी, ती सुद्धा मानाची, माझ्या हस्ते. नमस्कार वहिनी. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव काय? रेश्मा राजेश कासार. आपलं संपूर्ण नाव? माझं नाव राजेश मनोहर कासार. नाव घ्या. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. राजेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी खास. दादा नाव घ्या. सोन्याच्या हंड्यात पाणी, रेश्मा माझी राणी. बर, आता आपण नकाशे वहिनींशी बोलूया. नमस्कार वहिनी. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. वहिनी संपूर्ण नाव? सौ समृद्धी शैलेश नकाशे. तुझं संपूर्ण नाव? शैलेश दशरथ नकाशे. नाव घ्या. अंगणात पडली प्राजक्तांच्या फुलांची सावली, शैलेश रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. तुम्ही नाव घ्या. नाशिकची राक्षे, नागपूरची संत्री, समृद्धी आहे माझी गृहमंत्री. गृहमंत्री. आता शिंदे वहिनींची गप्पा मारूया. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? वैष्णवी विक्रांत शिंदे. संपूर्ण नाव? विक्रांत जनार्दन शिंदे. आता नाव घ्या. स्वर्गात बांधत लग्नाच्या गाठी, वैष्णवीचं नाव घेतो, मी सदैव राहीन तिच्या पाठी. वहिनी नाव घ्या. जीवनाच्या वाटीत सुखदुःखाचे पेय, विक्रांतरावांना एक सुखी ठेवणं हेच माझं ध्येय. तीनही वहिनींच्या पाठी मी उभा राहणार आहे. बघूया कोण जाते उपांत्य फेरीमध्ये. सुरू करूया आपली पहिली फेरी, लगीन घाई. लगीन घाई मध्ये आम्ही आज काय खेळ शोधून काढलेला आहे. पताकांची माळ घ्यायची आहे, इथे पिनअप करायचे, मागे पिनअप करायचे, अशा 3 पताकांच्या माळा आहेत. वहिनी तुमची वेळ सुरू होते आता. पुढच्या फेरीवर अवलंबून असणार आहे. त्या फेरीचे आणि आतापर्यंतचे सगळे गुण मिळून त्याची बेरीज होऊन मग ठरणार कुठल्या वहिनी जातील उपांत्य फेरीमध्ये. तर पुढची फेरी आहे सप्तपदी. तुमची वेळ सुरू होते आता. आताच्या फेरीमध्ये कासार वहिनी 750 गुणांवर आहेत आणि नकाशे वहिनी पहिले आल्यात 1000 गुणांनी. म्हणजेच दोघींची बेरीज 1760 होते, म्हणजे टाय झालेला आहे. आता टाय झालेला असल्या कारणाने दोघींना तर पाठवता येणार नाहीये उपांत्य फेरीमध्ये. म्हणून आम्ही काय केलेलं आहे तर गंमत, आणखी एक खेळ खेळावा लागणार आहे कासार वहिनी आणि नकाशे वहिनींच्या मध्ये. वहिनी तुमची वेळ सुरू होते आता. राणी सरळ बरोबर 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 ये बरोबर जाते बरोबर आहे. थोडी राईटला. शिंदे वहिनी या खेळामध्ये मागे पडल्या होत्या. नकाशे वहिनींनी आधी हार टाकलेला आहे, त्यामुळे नकाशे वहिनी उपांत्य फेरीमध्ये जात आहेत. उपांत्य फेरीत गेल्याबद्दल नकाशे वहिनींना झी मराठी तर्फे मिळते एक सोन्याचं नाणं. आणि मी त्यांच्या मिस्टरांना विनंती करतो की त्यांनी बाशिंग बांधून वहिनींना उपांत्य फेरीसाठी शुभेच्छा द्यावी. उपांत्य फेरी रंगणार आहे याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही. तर भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. डाबर वाटिका हेअर ऑइल होम मिनिस्टर नववधू नंबर 1.